आमेन। प्रेज द लॉर्ड। अपने बाजू वाले को देखो और कहो की आप प्रभू येशू मसीह में बहुत अच्छे लग रहे हो। आपल्या शेजारच्याकडे वळा, त्याला म्हणा की आज तुम्ही येशू मध्ये फार सुंदर दिसत आहात। बच्चे लोग भी कहो आप बहुत अच्छे लग रहे हो। बोलो डेविड, बोलो अन्ना को बोलो। क्या बात है, हालेलुया। हमें गीत गाएंगे, परमेश्वर को धन्यवाद देंगे। ये गीत जो है ये परमेश्वर के नाम की जो है बढ़ाई करने वाला, जय जयकार करने वाला है और मिलकर हम परमेश्वर की स्तुति करेंगे, उसे धन्यवाद देंगे। जैसे हमने शुरुआत में भजन संहिता जो 100 पढ़ा, 100 भजन संहिता में से पढ़ा कि हे सारे पृथ्वी के लोगों परमेश्वर का, बोलो हे सारे पृथ्वी के लोगों परमेश्वर का जय जयकार करो, ऊंचे शब्द से परमेश्वर को धन्यवाद दो। हे सारे पृथ्वी के लोगों परमेश्वर का जय जयकार करो, ऊंचे शब्द के साथ उसे धन्यवाद दो। हालेलुया। तैयार है? बोलो यीशु मसीह की जिंदा खुदावन यीशु मसीह की। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की। मेरे साथ बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। और एक बार बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय जय जय। खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू ही बसे। खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू ही बसे। हिंद में तेरा नाम रहे, हिंद हमारे देश में तेरा नाम रहे। ओ हिंद में तेरा नाम रहे, हिंद में तेरा। और एक साथ बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय जय जय। क्रूस पर अपना खून बहाया, मुझ पापी को दी है क्षमा। क्रूस पर अपना खून बहाया, मुझ पापी को। और एक बार हो क्रूस पर अपना खून बहाया, मुझ पापी को दी है क्षमा। क्रूस पर अपना खून बहाया, मुझ पापी को दी क्षमा। मन मेरे तू बोल सदा, मन मेरे तू। और एक बार मन मेरे तू बोल सदा, मन मेरे तू बोल सदा। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, बोलो जय जय जय, बोलो जय जय जय, बोलो जय जय जय, बोलो जय जय जय। हालेलुया। कितना सुंदर उस गाने का बोल या शब्द है, मन मेरे तू बोल सदा।
माझ्या मना, हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार कधी विसरू नको. हालेलुया. किती अद्भुत आहे ना परमेश्वर. ओके, और एक गाना गाएंगे हम, परमेश्वर को धन्यवाद देंगे. तैयार है? क्योंकि यीशु मेरा चरवा है. बोलो यीशु मेरा चरवा है. बाजू वाले को बोलो कि यीशु आपका चरवा है. बोलो दूसरी तरफ बोलो, यीशु आपका चरवा है. तैयार है? तैयार है सब लोग? रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम. बोलो रक्तम जयम, हे रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम. यीशु मेरा चरवाहा है, यीशु मेरा, बोलो चरवाहा है, यीशु मेरा चरवाहा है. बोलो है ना, हे रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम. और एक बार गाएंगे. यीशु मेरा चरवाहा है, यीशु मेरा चरवाहा है, यीशु मेरा चरवाहा है ना. बोलो रक्तम जयम. कबूल करेंगे विश्वास के साथ. उस लहू में सामर्थ्य है. रक्तम जयम, रक्तम जयम. और जीवन की रोटी कौन है? जीवन की रोटी यीशु ही है. जीवन की रोटी यीशु ही है. जीवन की रोटी यीशु ही है. बोलो है ना, है रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम. जीवन की रोटी, जीवन की रोटी यीशु ही है. जीवन की रोटी, जीवन की रोटी यीशु ही है. बोलो है ना, है रक्तम जयम. विश्वास के साथ. रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम. विश्वास के साथ देखो, जब हम ये घोषणा कर रहे हैं, उस लहू में शुद्धता है, छुटकारा है, मुक्ति है. और इसलिए बोलो रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम. और आखिरी बार गाएंगे. यीशु मेरा चरवाहा है, यीशु मेरा चरवाहा है, यीशु मेरा, गाएंगे चरवाहा है. यीशु मेरा चरवाहा है. बोलो है ना, है रक्तम जयम. हालेलुया. रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम. तैयार है? और एक बार आखिरी बार. रक्तम जयम, हे रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम, रक्तम जयम. बोलो यीशु मसीह की, हमारे चरवाहा खुदावन प्रभु यीशु मसीह की, राजाओं के राजा की, सेनाओं के यहोवा की जय जय हो. हालेलुया, हालेलुया. स्वर्ग और पृथ्वी का मालिक, सर्वशक्तिमान परमेश्वर, उसकी सदा सर्वदा जय जय हो, जय जय हो. आइए हम अपनी आंखों को बंद करेंगे. हम अपनी आंखों को बंद करें. जब
मुर्दो सा गिर पड़ा उसके चरणों में, आंखें उसकी अग्नि प्रकाशमान थी, उसका शब्द जैसे धारा नदियों की। जब देखा मैंने उसको महिमा में, मुर्दों सा गिर पड़ा उसके चरणों में, आंखें उसकी अग्नि प्रकाशमान थी, उसका शब्द जैसे धारा नदियों की। जो कल था आज है रहेगा सर्वदा, मृत्यु और जीवन जिसके हाथों में। जो कल था आज है रहेगा सर्वदा, मृत्यु और जीवन जिसके हाथों में। यीशु महान गाए हम ये, प्रभु तेरी ही जय, योग्य है तू। यीशु महान गाए हम ये, प्रभु तेरी ही जय, योग्य है तू। यीशु महान गाए हम ये, प्रभु तेरी ही जय, योग्य है तू। यीशु महान गाए हम ये, प्रभु तेरी ही जय, योग्य है तू। योग्य है तू, सिर्फ वही योग्य है तू, सारे आदर के योग्य है तू। जब देखा मैंने उसको महिमा में, मुर्दों सा गिर पड़ा उसके चरणों में, आंखें उसकी अग्नि प्रकाशमान थी, उसका शब्द जैसे धारा नदियों की। देखा मैंने उसको महिमा में, मुर्दों सा गिर पड़ा उसके चरणों में, आंखें उसकी अग्नि प्रकाशमान थी, उसका शब्द जैसे धारा नदियों की। जो कल था आज है रहेगा सर्वदा, मृत्यु और जीवन जिसके हाथों में। जो कल था आज है रहेगा सर्वदा, मृत्यु और जीवन जिसके हाथों में। यीशु महान गाए हम ये, प्रभु तेरी ही जय, योग्य है तू। यीशु महान गाए हम ये, प्रभु तेरी ही जय,
योग्य है तू, योग्य है तू सारे आदर महिमा के, योग्य है तू सारी स्तुति प्रशंसा के, योग्य है तू, सिर्फ तू योग्य है तू, योग्य है तू, योग्य है तू। कितना सुंदर, कितना पवित्र तू है, तू है, 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 यीशु राजा, कितना सुंदर, कितना पवित्र तू है। सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजाधिराज है प्रभु, तुझसे है जमीन, तुझसे आसमां, जगत का तू मालिक प्रभु। सारी सृष्टि पर, सारी सृष्टि पर तेरा अधिकार, तू राजाधिराज है प्रभु, तुझसे है जमीन, तुझसे आसमां, जगत का तू मालिक प्रभु। पवित्र है,
पवित्र है। उसे देखते हुए ऊंच नीच का ना कोई वजूद तेरे राज में, तेरे राज में हर किसी का है स्वागत यहाँ तेरे राज में। यीशु राजा तेरे ऊंच नीच का, ऊंच नीच का। कल से हम मिलकर गाएंगे। ना कोई, उसके राज्य में कोई भेद नहीं है। तेरे राज में, तेरे राज में हर किसी का है स्वागत यहाँ तेरे राज में, तेरे राज में। तेरी रहमत में तू लेता है सबको करीब। हजारों जुबानें गाए तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाए तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाए तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबान, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाए यीशु तू पवित्र है। यीशु तू पवित्र। मेरे प्रियो, जब यूहन्ना कहता है कि प्रकाशित वाक्य में कहता है कि जब परमेश्वर की महिमा को उसने देखा तो उस सिंहासन के सामने वो प्राचीन जो है उन्होंने अपने मुकुट उतार दिए और सारे प्राणी जो वहां पे थे परमेश्वर को घिरे हुए, सारे स्वर्गदूत उसे नमन कर रहे थे। और वहां पे वो कहता है और चार प्राणियों ने छह छह जो उनके पंख थे और वो चारों और भीतर उनकी आंखें ही आंखें हैं और वे रात दिन बिना विश्राम लिए यह कहते रहते हैं कि पवित्र 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 प्रभु परमेश्वर सर्वशक्तिमान जो था और जो है और जो आने वाला है। हालेलुया। आइए उस चित्र को, उस बात को हमारे सामने लाए। और वो कहता है, the four living creatures, each having 6 wings, were full of eyes around and within, and they do not rest day or night, saying, Holy, holy, holy the Lord God Almighty, who was, is and who is to come, who seated on the throne, जो महिमा के सिंहासन पे विराजमान है। वो यीशुआ, वो महिमा का राजा जो हमारे लिए वध हुआ, वो मेमना, वो पवित्र परमेश्वर, वो सदा के लिए पवित्र 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 है। हजारों जुबानें गाए तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाए
ना अपने हाथ परमेश्वर की ओर उठाते हुए उस परमेश्वर को अपनी आराधना पे देखते हुए एक होठों से उसकी आराधना करना है और एक सत्य के साथ और एक हृदय के साथ ना। बाइबल कहता है कि वो पवित्र ही है, वो था, वो है और रहेगा। आज हमारे विश्वास का प्रतीक क्या है कि वो पवित्र परमेश्वर है ना। आइए अपने हाथ में कहा उस स्वर की ओर उठाते हुए, थैंक यू लॉर्ड। अपने हृदय, मन और अपने विश्वास को उसे देखते हुए, उस परमेश्वर को निहारते हुए अपने आंखों में, बाइबल कहता है कि हर एक जुबान यीशु मसीह का नाम लेगा, हर एक आंखें उसे देखेगी, है ना। क्यों ना उसे देखते हुए उसकी आराधना करें। मेरे मन में समा जा। तुझे देखना मैं चाहूं, तुझे देखना और यीशु करीब आओ, तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आओ। मैं सबको बताऊं कितना प्यारा, कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। यीशुआ 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 मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा। एक गले से आपने एक आवाज में कही, यीशुआ उसकी आराधना करे, उसे अपने आराधना में विराजमान करे। यीशुआ में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा।
विराजमान हो। मेरी स्तुति पर, मेरी आराधना पर, मेरे धन्यवाद पर प्रभु तू विराजमान हो। यीशुवे, यीशुवे, यीशुवे। मेरे खुदा और हमारे परमेश्वर, धन्यवाद करते हैं कि आपने हमें एक सौभाग्य दिया प्रभु, आपको जानने के लिए, आपको पहचानने के लिए प्रभु। धन्यवाद आपके पुत्र यीशु के द्वारा हमें सत्य प्रकट किया। वो सत्य ये था कि प्रभु आप हमारे परमेश्वर हैं। वो सत्य ये था कि प्रभु हम पापी थे और हमारा प्रभु यीशु हमारे पापों के लिए मरा। वो सत्य ये था प्रभु के केवल आप हमारे पापों के लिए मरे नहीं, लेकिन हमें अपना बेटा, अपना बेटिया बनाया प्रभु। और केवल उतना नहीं प्रभु, हमें अपना किया। इसलिए अपना किया प्रभु कि जिसके लिए तूने हमें बनाया था, हम वो आदर सम्मान आपको दे पाए। धन्यवाद प्रभु, यीशु में एक कलीसिया का स्थापना किया। धन्यवाद यीशु मसीह में हमें सुरक्षित रखा। धन्यवाद यीशु मसीह में सारे जाति जातियों को बुलाया। धन्यवाद यीशु मसीह में ही हम मजबूती, स्थिरता और पवित्रता की ओर बढ़ेंगे। और यीशु मसीह में ही यीशु के आने का इंतजार करेंगे। खुदा ये सुबह के लिए धन्यवाद देते, लाखों बार आपको, आपके नाम को महिमा देते प्रभु। आइए जोरदार परमेश्वर को हम तालियों के साथ धन्यवाद दें। परमेश्वर, हम हमारे देश के लिए प्रार्थना करते हैं। ये देश का उद्धार हो प्रभु। ये देश यीशु मसीह को जाने प्रभु। हम प्रार्थना करते जहां जहां अब तक आपका शुभ वर्तमान नहीं पहुंचा है प्रभु, आपसे विनंती करते हैं सुबह ये कलीसिया मध्यस्थी करता है प्रभु, कि आपका शुभ वर्तमान इस देश के गांव-गांव में जाए प्रभु। जो सेवा, जो बोझ उन्हें उठाया है प्रभु आपके पवित्र नाम के लिए, वो पूरे ईमानदारी से सत्य के साथ कर पाए प्रभु पिता। सभी कलीसिया के सेवकों को, विश्वासी जनों को परमेश्वर आपके पवित्र हाथों में दे दे प्रभु। उन सबको आशीष दे पिता, इज़राइल को आशीष दे पिता। आमीन। बोले यीशु मसीह की। सभी को जय मसीह की। आइए हम आगे का समय मन्ना जो हमें परमेश्वर ने आज दिया है उसे हम लेंगे, और जो परमेश्वर के दास जो हमारे पास परमेश्वर ने दिया है, पास्टर पॉल दास, उनका हम जोरदार स्वागत करते हैं। राहुल भैया आगे आएंगे और मेरा स्वागत करें। प्रभु का धन्यवाद हो। आज परमेश्वर ने हम सबको यहाँ पे लाया है और हमारे बीच में आज कई सारे नए लोग हैं, जैसे कि अनुज दादा के परिवार आए हैं। मैं चाहूँगा कि वो अपनी जगह पे खड़े हो जाए
और कोल्हापुर से भी जो है परमेश्वर के दास और कुछ भाई हैं जो आए हैं, और मैं चाहूँगा कि वो लोग भी खड़े हो जाए। और भी कोई नया है क्या? ठीक है, सो प्लीज़ खड़े हो जाना, हम उनके लिए मसीह में उनका स्वागत करते हैं। थैंक यू, थैंक यू। सो खुशी होती है जब परिवार में, है ना, सब लोग एक साथ मिलते हैं। और परमेश्वर का धन्यवाद, आज जो सुंदर सा समय हमें मिला है। तो आज प्रभु के जो दास है, मेरे अच्छे मित्र हैं जो कोल्हापुर से हमारे बीच में है, और वो कोल्हापुर में कई गाँव में कई जगह सेवकाई करते हैं। पास्टर सुशांत, जवान लोग, और उनके भाई भी उनके साथ सेवकाई में ही है। सो ये बहुत बड़ी बात है, परमेश्वर को धन्यवाद कि जवान भाई जो है सेवा कर रहे हैं। तो आज हम उनका स्वागत करेंगे और वचन में वो आज हमें अगुवाई करेंगे। हाँ, संडे स्कूल के बच्चे जो है जाएंगे, उनके लिए हम ताली बजाएंगे प्लीज़। पोडियम पे। प्रेज लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। परमेश्वर खरोखर महान आहे की परमेश्वरानं मराठीमध्ये चालेल ना, सर्वांना समजते ना? सॉरी, माझी मातृभाषा मराठी आहे। मला जास्त मराठी हिंदीमध्ये तुमच्यासारखं तर बोलता येणार नाही, परंतु मला वाटतं की आम्ही सगळे महाराष्ट्रात राहणारे आहे, तर सो मला वाटतं की सर्वांना मराठी बेटर तुम्हाला समजून जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मी मराठी का बोलणार आहे, कारण की मला मराठीमध्ये जास्तीत जास्त खोलवर जाऊन तुम्हाला संदेशाच्या काही गोष्टी मला माहिती द्यायला बरं वाटेल। आणि खरोखर परमेश्वर महान आहे की परमेश्वराने या तुमच्या प्रिय मंडळीमध्ये मला उपस्थित केलं, परमेश्वर घेऊन आला, म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद। खरोखर मी पौलदास पास्टर त्याचबरोबर राऊत देखील आभारी आहे की परमेश्वरानं त्यांच्याद्वारे देखील मला इथं उभा केलं। खरं तर मला सकाळपासून माझ्या मंडळीची खूप आठवण येते। मी पहिल्यांदाच चर्च सोडून म्हणण्यापेक्षा माझी मंडळी सोडून पहिल्यांदाच मी या ठिकाणी आहे। सो मी या ज्यावेळी सकाळी इथं आलो त्यावेळी हे सगळी वर्शिप वगैरे तुमची बघितली, आणि मला जाणून आली ती गोष्ट की मी देवाच्या घरामध्ये आहे, मी देवाच्या मंडळीमध्ये आहे। माझी ती कमी परमेश्वरानं भरून काढली, म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद। आपण सर्वांनी आपले नेत्र बंद करूया। या समयी आपण जो परमेश्वराचा जो अलौकिक असा मानना आहे तो ज्यावेळी आम्ही ग्रहण करणार आहे, त्यासाठी जो आमचा अंतःकरणाचा दरवाजा जो आहे तो उघडणं खूप आम्ही गरजेचं आहे। आणि प्रत्येक जण आपण यावेळी नेत्र आपले बंद करूया, प्रार्थना करूया। आपण वैयक्तिक स्वतःसाठी 1 मिनिट प्रार्थना करूया की परमेश्वरा, येणारं जो वचन आहे ते माझ्या जीवनाशी निगडीत असावं, ते वचन माझ्याशी बोलावं, ते वचन माझ्या जीवनामध्ये सक्रिय व्हावं, यासाठी आपण वैयक्तिक आपण 1 मिनिट प्रार्थना करूया। थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, धन्यवाद ईश्वराचा, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस। सर्व समर्थ देवा, तुझ्या आभार मानत आहे प्रभू राजा। मी प्रार्थना करताय पुन्हा एक बार पवित्र परमेश्वरा, या प्रिय तुझ्या पवित्र परिवारामध्ये पवित्र शय तू मला उभा केला आहेस, तुझा आभार मानत आहे। तुझा अलौकिक असा मानना प्रभू या तुझ्या प्रिय लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता या नाचीज आणि टाकाऊ दासाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीच्या सेवेसाठी मोठ्या अद्भुतरित्या करून घे प्रभू राजा। येणारं वचन पवित्र परमेश्वरा त्यांच्या अंतःकरणाशी भिडावं प्रभू राजा, त्यांच्या जीवनामध्ये सक्रिय व्हावं पवित्र परमेश्वरा।
परमेश्वरा, त्यासाठी तुझी कृपा पवित्र प्रत्येकाला पवित्र परमेश्वर पित्या, तू पवित्र पुरो प्रभू राजा, प्रभू परमेश्वरा, पाषाणमय हृदय बदलणारा परमेश्वर आहेस प्रभू राजा, तू मांसमय हृदय घालणारा देव आहेस प्रभू राजा. या समयी प्रभू राजा, हा समय तुझ्या हातामध्ये देत आहे प्रभू. तुझी कृपा तो आम्हा प्रत्येकाला पुरव प्रभू. चालू मार्गदर्शन कर प्रवेश इच्छा नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खरोखर तुम्ही तुमचा टाईम आहे तो देवाला देत आहे ना. मी चर्चमध्ये भरपूर लोक तुमच्या बघितले मी, आणि मला एक गोष्ट समजून आली की जी परमेश्वरानं येशू ख्रिस्तानं जी चळवळ चालू केली होती ती कुठंतरी इथे येऊन टेकलेली आहे. परवा मला एक भाऊ भेटला, त्याने देखील मला एक त्याची स्वतःच्या जीवनातली साक्ष शेअर केली. आणि मला वाटतं ॲडव्होकेट आहेत ते काहीतरी, त्यांचं नाव मी विसरून गेलो, परंतु ते कोल्हापूर या ठिकाणी होते आणि खूप डेंजरस होते ते. मी ते ऐकलं कोल्हापूरमध्ये काय करत होते काय नाही, कारण कोल्हापूर आमच्या इथून जवळ आहे, खूप एक 10-15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि या सर्व गोष्टी आम्हाला एकच दाखवते की परमेश्वरानं तुम्हाला पाचारलेलं आहे. परमेश्वरानं तुमच्यासमोर एक पाचारण ठेवलेलं आहे. आणि परमेश्वरासाठी जर काय आम्ही आमचं जीवन जगत असेल तर जीवन जगण्यासाठी सर्वात मोठं जे आहे काम आहे ना, ते आम्हाला एकच काम करत आहे, ते म्हणजे काय? तुम्ही जीवन कसं, बायबल ख्रिश्चन आहे ना, ख्रिस्ती म्हणतो आम्ही, ख्रिस्ती आहे ना, ख्रिस्ती शब्द ख्रिश्चन आहे का? ख्रिश्चन धर्म आहे का? जात आहे का? विविध जाती पंथाचे सर्व राव आहे ना, सर्व त्या ठिकाणी हर एक जातीचे लोक ज्यावेळी एकत्र येतात, एक समूह होतो आहे ना, त्यावेळी परमेश्वराचं गौरव होतं. आणि परमेश्वरानं जाती रूढी परंपरा या सर्व काही तोडलेल्या आहेत त्या वधस्तंभावरती आहे ना. आणि परमेश्वर या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी एक त्याचं आहे ना जीवन जगण्यासाठी एक मोठं सूत्र देऊन इथे गेलेलं आहे ना. तुम्हाला का जीवन जगायचं असेल तर प्रियानो याचा उपयोग करावा लागेल. वचन तुमचं जीवन बदलू शकतं, वचन तुमच्या देवापर्यंत पोहोचवू शकतं आहे ना. परमेश्वराचं वचन सांगतं की तुमचं नागरिकत्व तर त्या स्वर्गातलं आहे ना, त्या स्वर्गाच्या तुम्ही धडपकट आणि खटपट करत राहणं खूप गरजेचं आहे ना. रोज 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 गुडघा टेकणं, बायबल वाचणं, प्रार्थना करणं, देवाशी एकनिष्ठ होणं, देवाच्या नातेसंबंध जपणं आहे ना, या सर्व गोष्टी आम्हाला बायबल शिकवत. देवातला एक एक वचन आम्हाला आज बायबल वाचतं, हे अरे हे वचन खूप जरा हार्डले, हे नको है ना, हे वचन खूप जरा हार्डले आणि हे वाचणं जरा नको. दुसरं आणखीन जरा देवप्रीती आहे वाचूया है ना, शेजाऱ्यावरती प्रीती कर हे वाचूया. आणि या सर्व गोष्टी वाचत असताना तुम्हाला सांगतो बायबल मधलं कोणताही शब्द, एक एक शब्द आहे तो परमेश्वराच्या मुखातून आलेला शब्द आहे है ना. आणि तो परमेश्वराच्या मुखात निघालेला शब्द आहे तो आम्हा प्रत्येकासाठी आहे ना. त्याचं हर एक शब्दाचं मनन करणं खूप या शेवटच्या काळामध्ये गरजेचं आहे प्रियानो है ना. बायबल हे आहे ना, बायबल आम्हाला काय दर्शवतं, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळाचं काय करतं, पुस्तक म्हणून दर्शवलं जातं आहे ना. याच्यामध्ये होऊन गेलेली गोष्ट आहे, चालू असणारी गोष्ट आहे आणि घडणारी गोष्ट आहे है ना. हे तुम्हाला फक्त बायबलमध्येच फक्त पाहायला मिळेल आहे ना. आणि हे पुस्तक ज्याला आम्ही पवित्र शास्त्र म्हणतो, ज्याला आम्ही बायबल म्हणतो, होली बायबल म्हणतो आहे ना, ते फक्त शब्दाच्या मर्यादित नसावं, ते आमच्या जीवनामध्ये सक्रिय व्हावं, आमच्या जीवनामध्ये रोज सक्रिय व्हावं, तर त्या बायबलला अर्थ आहे, तुमच्या ख्रिस्ती जीवनाला अर्थ आहे ना. मी मगाशी सांगत होतो, ख्रिस्ती हा धर्म नाही, ख्रिस्ती या शब्दाचा अर्थ होतो अभिषिक्त. तुम्ही प्रत्येक जण ख्रिस्ती म्हणजे अभिषिक्त आहात. तुम्हाला परमेश्वरानं पाचारलेलं आहे, परमेश्वरानं निवडलेलं आहे. परमेश्वर तुमच्याबद्दल काहीतरी योजना आखत आहे, तुमच्याद्वारे परमेश्वर काहीतरी योजना सिद्धीस नेणार आहे. म्हणून परमेश्वरानं तुम्ही इथं बसलेला प्रत्येक जण खुर्चीवरती आहे, त्या प्रत्येकाला पाचारण केलेलं आहे. पाचारण तुमच्यामध्ये आहे, पाचारणाची जाणीव होणं खूप गरजेचं आहे है ना. आठवड्यावरच्या मी डायरेक्ट अशी बोलू शकत नाही, परंतु मला असं वाटतं, मी या सगळ्या गोष्टीतून गेलेलो, मी पण एक विधर्मी कुटुंबातून आलेलो आहे. गेलं 12 वर्ष झालं मी सेवा कार्यामध्ये आहे. मी नाचीज आणि टाकाऊ होतो, आज देखील आहे. परमेश्वरासाठी मी स्वतःला नाचीज आणि टाकावंच म्हणतो, कारण परमेश्वर योहान याचा 3रा अध्याय 30व्या वचनामध्ये म्हणतो. कोणतरी काढून वाचलं तरी चालेल.
योहान 3:30 3रा अध्याय 30वे वचन. हां, प्रेज लॉर्ड, हालेलुया. कोणीतरी हिंदीमध्ये जरी वाचलं तरी चालेल आहे ना. हां, प्रेज लॉर्ड, हालेलुया. या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगत आहे, जो शब्द परमेश्वराच्या मुखातून निघलेला आहे ना. या ठिकाणी परमेश्वर आम्हाला प्रत्येकाला सांगत आहे, माझ्या जीवनामध्ये त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा. ऱ्हास या शब्दाचा अर्थ काय होतं हिंदीमध्ये? ऱ्हास या शब्दाला काय म्हणतात राहुल? है ना, घटने आहे ना. म्हणजे पूर्णपणे माझं अस्तित्व काहीच नाही प्रभू, आहे ना. तुझ्या समोर मी काय नाही ना. अरे पास्टर आला, हा मोठा सेवक आला आहे, अरे काय नाही. आम्ही प्रत्येक जण त्या स्वर्गाच्या राज्याचे काम करे. पाळक एक पद नाही, एक सेवा आहे. सुवार्थी एक पद नाही, सेवा आहे, है ना. प्रेषित एक पद नाही, सेवा करे. शिक्षक आहे ना, आमच्या मंडळीमध्ये 5 फोल्ड मिनिस्ट्री बघतो आहे ना. पाळक, शिक्षक, सुवार्थिक, प्रेषित आणि संदेष्टा या 5 फोल्ड मिनिस्ट्रीमध्ये एक ख्रिस्ताचं शरीर दर्शवलं जातं. त्याच्यामध्ये जर का बघितलं तर पहिला बघितलं प्रेषित आहे ना. ते प्रेषित म्हणजे देवाच्या हाताने दर्शवत आहे ना. प्रेषित काय करतो? देवाच्या लोकांना गोळा करतो आहे ना. देवाच्या लोकांना प्रेषित काय करतो? जमा करतो. देवाच्या राज्यासाठी हर एक काम करतो. खुर्ची लावल्यापासून असेल पास्टर येण्याची वाट बघेपर्यंत, पास्टर आल्यानंतर व्यवस्थित या ठिकाणी व्यासपीठ वगैरे ठेवणं, इथं माईक वगैरे अरेंज करणे, सर्व प्रेषित करतो आहे ना. आणि हे प्रेषिताचं कार्य आहे ना. प्रियानं या मंडळीमध्ये आमच्या का घडत आहे तर मंडळी आमच्या प्रेषितांनी भरपूर आहे ना, तृप्त आहे. आणि आज बरोबर का पुढं बघितलं तर सुवार्थिक सगळ्यात मोठा गोष्ट आहे मंडळीतली. सर्वात मोठी गोष्ट आहे ती सुवार्थिक देखील आहे. कारण सुवार्थिक पायाला दर्शवत, जे ख्रिस्ताच्या शरीराला चालवत है ना. पेंटिकोस्टचा दिवस कोणाला आठवतो है ना. ती चळवळ त्या दिवसापासून पेटली होती है ना. तुला माहित आहे येशू कार्य करत होता, लोक त्याच्या पाठीमागे चालत होती. येशू चिन्ह चमत्कार करत होता, येशू त्याच्या लोक त्याच्या पाठीमागे चालू होते ना. तुम्हाला माहिती आहे का, मी काल एक सेमिनारमध्ये खूप छान शिकलो. येशू लोकांना घेऊन जात होता, पण लोकांना माहित नव्हतं की तो कुठं घेऊन जात आहे. येशू काय करत होता माहिती? तुम्ही बोलल्याशिवाय मला देखील तुम्हाला समजतंय की नाही ना. मला जास्त मंडळीमध्ये प्रश्न विचारायची सवय आहे. तुम्ही जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत मी प्रश्न तुम्हाला विचारत जाईन ना. तुम्ही बोला शब्द, तुम्ही जे बोलताय फक्त परमेश्वरासाठी बोलताय, कुठं माझ्यासाठी बोलत नाही का. तुम्ही आणि परमेश्वर, मी एक माध्यम आहे. परमेश्वराचा आत्मा तुमच्यापर्यंत हर एक त्याचं वचन तुम्हाला पोचवत आहे ना. मी आता काय म्हणत विचारला प्रश्न, कोणाला माहित आहे येशू कुठे चालला होता? कोणी सांगत होतं, अरे कोण ह्या भेटला, आंधळा भेटला ना, आंधळा डोळे, अरे येशून महान कार्य केलं, येशूच्या पाठोपाठ चला 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 आहे ना. अरे येशून महान कार्य केलं, येशूच्या पाठोपाठ चला चला. फक्त चिन्ह चमत्कारावरती आम्ही काय करतो आजच्या जगामध्ये? विश्वास ठेवतो आणि लगेच येशू पकडतो ना, येशूच्या पाठोपाठ आणूया म्हणून चालतो. येशू कुठे घेऊन चाललेला आहे लोकांना माहित आहे ना. आमचं ख्रिस्ती जीवन अशा प्रकारचं नसावं, कारण की आम्हाला माहित आहे शेवटची घटका आली. येशू त्या वधस्तंभावरचा खेळलेला ख्रिस्त आहे ना, गाजवण्यासाठी निघाला होता. आम्हा प्रत्येकाला पापातून सोडवण्याकरता येशू ख्रिस्त त्या लोकांना घेऊन जातो. ज्यावेळी ही घटना घडली, येशूला हर एक व्यक्तीनं सोडला. पहिला शिष्य, त्याचं नाव काय आहे? येशूचा पहिला शिष्याला पाचारण केलं परमेश्वर नाही ना. आम्ही पुढे शिकणार आहोत यापूर्वी आहे ना. बोलो एक स्टोरीला काहीतरी प्रस्तावना असते, अशा प्रकारचे आहे ना. पिक्चर येतो ट्रेलर असतं आहे ना, त्या प्रकारच्या ह्या गोष्टी चालू आहे. आपण वचनातून या सगळ्या पुढे गोष्टी बघणार आहे. फक्त सांगायचं एकच आहे की वचन आम्हाला सांगत आहे. इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय 10 आणि 11 वचन. हां 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 हां
हां ओके, हिंदीमध्ये पण कोणीतरी वाचू शकतं? हां 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 प्रेज लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर सांगत आहे शेवटी प्रभूमध्ये, आणि परमेश्वर सांगत आहे त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान होत जा, आहे ना. परमेश्वर म्हणत आहे फक्त प्रभूमध्ये तुम्ही चालणारे व्यक्ती नसावे, आहे ना. तो जे कार्य केला आहे ना, परमेश्वर उत्पत्ती, आता म्हणजे उत्पत्ती का पुस्तकामध्ये का बघितलं तर येशू आहे ना, देवानं आपण शास्त्रभाग काढतो, उत्पत्ती याचा पहिला अध्याय, सव्वीस वचन आपण रीड करू. आहे ना, परमेश्वराचं वचन सांगत आहे परमेश्वरानं मनुष्याला बनवलं, आहे ना, मातीतून मनुष्याला बनवलं, त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या नाकपुडीमध्ये जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी प्राणी झाला, आहे ना. तुम्हाला माहित आहे परमेश्वरानं या मनुष्याला घडवण्यापूर्वी सगळ्यात पहिली जर का गोष्ट बघितली तर उत्पत्ती 1:1 मध्ये परमेश्वराचं वचन काय सांगत आहे ब्रदर? उत्पत्ती पहिला अध्याय पहिलं वचन वाचा ना. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेले. पहिला शब्द जे आहे प्रारंभ हा देवापासून होत आहे ना. सुरुवातीला बायबल बघितलं तर प्रारंभ हा देवापासून होत आहे. आमच्या जीवनात देखील प्रारंभ हा देवापासून आहे. आमची सकाळची सुरुवात आहे ना, सकाळची सुरुवात प्रार्थनेचा आमचा प्रारंभच होताना आमचा परमेश्वर पाहिजे. आम्ही देव म्हणतोय ना, देव, तिला पिता म्हणतो, गॉड म्हणतोय ना, इंग्लिशमध्ये गॉड म्हणतो. देव म्हणजे या शब्दाचा अर्थ काय? देव आम्हाला माहित नसेल तर देवाच्या पाठीपाठ मग ख्रिस्ती चिन्ह चमत्कार पडला तर पाठीपाठ चालायचं फक्त, आहे ना. देव या शब्दाचा अर्थ काय हे महत्वाचं आहे. त्याला आम्ही इंग्लिशमध्ये गॉड म्हणतोय ना, GOD, जनरेटर ऑपरेटर डिस्ट्रॉय, आहे ना. जनरेटर ऑपरेटर डिस्ट्रॉय, आहे ना. त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? निर्माण करता, चाल करता आणि नाश करता. आणि या तीन गोष्टी जमवून येतो ज्याला एकच व्यक्ती करू शकतो, तो म्हणजे गॉड, आहे ना. ज्यानं निर्माण केलेला आहे, जो चालवित आहे आणि याचा नाश देखील करणार आहे ना. तो अधिकार फक्त परमेश्वराला आहे आणि त्या अधिकारापुढे परमेश्वर तो अधिकार जो तुम्ही त्याची लेकरं आहे त्यांना देत आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आहे ना, तुम्हाला मातीतून तयार करणं, या प्रारंभी आकाश पृथ्वी सर्व काय निर्माण केलं, ग्राम पशु वगैरे सर्व काय निर्माण, झाडं झुडपी फळ देणारे वगैरे सगळे झाडं वगैरे सर्व काय निर्माण केलं आणि पृथ्वीची देखील निर्मिती झालं पाहिजे अशी केली. मग परमेश्वरानं मनुष्याची निर्मिती केलेली आहे. त्याच्यावरती सत्ता आणि अधिकार गाजवण्याकरता, त्याच्यावरती सत्ता आणि अधिकार गाजवणे. एकदा परमेश्वरानं आशीर्वाद जर का तुम्हाला दिला ब्रदर राहुल, तुम्हाला परमेश्वरानं पाचारण केलं की 2000 काय असेल ते 12-13 वर्षामध्ये तुम्ही काय देवाची सेवा कराल म्हणून एक चांगला कॉलिंग आहे. वर्शिप लीडर आहे, प्रार्थना करतो, वचन सांगतो. थोड्या दिवसानं म्हणलं, अरे राहुल माझं कॉलिंग आहे का नाही, अजून आम्ही कन्फ्यूज आहे का, अरे माझं कॉलिंग आहे का, मी देवासाठी काम करत आहे का. राहू दे, मी सोडलं तर मग जॉब फक्त केलं मग काय, फक्त दर संडेला फक्त गेलं तर काय होतं, काय प्रॉब्लेम होणार आहे. परंतु परमेश्वरानं मला प्रारंभ केलाय, माझी सुरुवात केलंय, मला निर्माण केलंय. आजपर्यंत परमेश्वर मला चालवित आहे आणि नाशाच्या दिवसापर्यंत माझ्या बरोबर असणार आहे, कारण मी पित्याच्या घरामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये असणार आहे ना. हा दाखला परमेश्वर मला बायबलच्या द्वारे देत आहे. परमेश्वरानं मनुष्याची निर्मिती एक मातीतून तयार केली. माती ज्यावेळी घेतली, मातीतून काय केला, मनुष्याची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये नाक पुढीत काय जीवनाचा श्वास फुंकला.
त्याच्या आतमध्ये परमेश्वराचा आत्मा आहे, तो टाकून दिला आहे ना. तुम्हाला माहिती आहे, 2 वस्तू घेतल्या तुम्ही आहे ना. एखादी तुम्ही काम करताना बघितलं, आमच्या ग्रामीण भागामध्ये भरपूर लोक शेतामध्ये काम करतात आहे ना. मला वाटतं तुम्हाला देखील माहीत असेल की 2 जर का वस्तू, आता तुमच्या इथं जास्त बिल्डिंग होतात, बिल्डिंग आहे ना. आणि बिल्डिंगला ते काय करतात, ज्या रॉड वगैरे असतात ते काय करतात, कापतात येणं आहे ना, त्या ग्राइंडरनं वगैरे. तुम्ही ग्राइंडरनं कापताना वस्तू किती असतात, 2, एक रॉड आणि दुसरा ग्राइंडर. ज्यावेळी ग्राइंडर त्या रॉडवरती ज्यावेळी टेकला जातो त्यावेळी काय होतो, स्पार्क होतो, त्याच्यातून तिसरा कोणतरी बाहेर पडतो आहे ना. त्याच्यातून काय होतं, तिसरा कोणतरी बाहेर पडतो. अशाच प्रकारचं मनुष्याचं जीवन आहे. सर्वात महत्वाची फक्त गोष्टी 2 आहेत, एक माती आणि देवाचा आत्मा. तो त्या ठिकाणी गेला, स्पार्क झाला, आणि मनुष्य जीवधारी प्राणी. तो स्पार्क जास्त टाइमसाठी असतो काय हो, जास्त टाइमसाठी असतो काय, तो एक क्षणिक असतो आहे ना. तो एक क्षणिक आत्ता होता ना, तसं आमचं जीवन आहे. देवाच्या जर का दृष्टिकोनातून बघितलं त्या प्रकारचं आमचं जीवन आहे. आणि या जीवनामध्ये परमेश्वर आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवत आहे. मनुष्य मरतो, बॉडी आहे ती कुठं जाते, मग कुठून आली होती, ओके. जीव जो तयार झाला होता तो काय आला, जीव निघून गेला. बॉडीचा काय उपयोग राहत नाही. बॉडी काय करते, आम्ही मातीमध्ये दबवून ठेवतोय ना, त्याला आम्ही म्हणतो काय, ती प्रक्रिया करून त्याला पुरण ठेवतो. कारण तो एक दिवस परमेश्वरामध्ये काय होणार आहे, उठणार आहे. तो महानिद्रा घेत आहे, देवाचं वचन. आत्म्याचं काय होतं भाऊ, इनर मॅन म्हणतो ना त्याला, आतमध्ये. आमचा इनर मॅन स्ट्रॉंग आहे का, आतमध्ये बलाढ्य आहे काय. परमेश्वर म्हणत आहे शेवटी प्रभूमध्ये तुम्ही काय करा, त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान होत जा. तुमचा आतला इनर मॅन महत्वाचा आहे. परमेश्वर म्हणतो आत्मा उत्सुक आहे, देह काय आहे, अशक्त आहे. आम्ही बऱ्याच वेळी देही गोष्टीकडे लक्ष लावतो, परंतु आत्म्याच्या प्रेरणेनं बऱ्याच गोष्टी आम्ही चालत नाही. देवाचं वचन सांगतो कोणतेही तुमचं कार्य असू दे, तुमच्या जीवनामध्ये हर एक गोष्ट असू दे, परमेश्वराचं वचन सांगतं बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे. तुमचा बल परमेश्वराचा नाही, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे, तर देवाच्या आत्म्यानं काय करल, कार्य सिद्धी जाईल. देवाचा आत्मा तुम्हाला एक मार्गदर्शन म्हणून असेल तर तुमचं कार्य सिद्धी जातो. परमेश्वर म्हणत आहे मी जातो स्वर्गामध्ये, तुमच्यासाठी दुसरा काही वारी पाठवून देतो, तो तुम्हाला काय करल, मार्गदर्शन करल आहे ना. आणि या मार्गदर्शनाखाली जर का आम्ही राहिलो तर आमची आणि परमेश्वराचा नातेसंबंध घट्ट राहील. शेवटच्या दिवसापर्यंत परमेश्वराच्या आम्ही अनुयायी असं राहील. आम्हा प्रत्येकाला पाचारण आहे, आम्हा प्रत्येकाला पाचारण आहे. फक्त काम करणं गरजेचं आहे. पाचारणाला शोभेल असं वागणं आम्हाला गरजेचं आहे. पास्टर बऱ्याच गोष्टी मला खूप काल मला बऱ्याच गोष्टी शिकण्यासारखे होते. पास्टर सांगत आम्हाला हर एक गोष्ट, आम्हाला वचन माहित आहे, मला बायबल माहित आहे, पवित्र आत्मा माहित आहे ना, पिता माहित आहे, येशूमध्ये सर्व काही माहित आहे. परंतु आम्ही त्या प्रकारचे लोक नसावे जे येशूने चिन्ह चमत्कार केला. चला, आमच्या चर्चमध्ये बऱ्याच गोष्टी, अद्भुत गोष्टी घडतात. रोगी बरे होतात. त्यांच्या इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी टर्निंग पॉइंट आहे. इथं बसलेला प्रत्येक जण साक्षीशिवाय या ठिकाणी उभा नाही. सगळ्यात मोठी साक्ष आहे, माझ्या राईट आणि लेफ्ट साईडचं लिगामेंट पूर्ण डॅमेज आहे. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे मी चालू शकत नाही, पण प्रभू ख्रिस्तामध्ये मी तुमच्या समोर चालतोय, फिरतोय, उड्या मारतोय, जंप करतोय, सगळ्या गोष्टी करतोय. ही परमेश्वराची कृपा आहे. तुमच्या जीवनामध्ये पण काहीतरी अशी गोष्ट आहे, ती गोष्ट पकडून परमेश्वरानं तुमच्या जीवनामध्ये काम केलेलं आहे. आम्हाला त्याच्या प्रभावी सामर्थ्याची गरज आहे. आम्हाला त्याच्या प्रभावी सामर्थ्याची गरज आहे. येशू आम्हाला त्या समयापर्यंत नेत आहे जो समय आमच्यावरती देखील येऊन बेतणार आहे. मत्तई याचा 24 अध्याय 6 वचनापासून आपण पुढे वाचू.
परमेश्वर सांगत आहे तुम्ही लढायांविषयी ऐकाल आहे ना. तुम्ही आवय ऐकताय काय? हमास, युक्रेन आहे ना, रशिया, या गोष्टी घडायला लागल्या आहे ना. देवाचं येणं आपण म्हणतो की परमेश्वर म्हटलंय की फक्त येणार आहे ना, परंतु परमेश्वर सांगत आहे या गोष्टी जर का होणे आहे तर या घडायला लागलेल्या आहेत काय जगामध्ये? आम्ही बलवान आहे काय? देवाचं कार्य करण्यासाठी सक्रिय आहे काय? आम्ही तयार आहे काय? है ना, स्वतःला चेक करा. परमेश्वराचं वचन सांगत आहे या ठिकाणी तुम्ही लढायाविषयी ऐकाल. पुढे वाचू ब्रदर. हा, परमेश्वर सांगत आहे हे होणं आवश्यक आहे, परंतु तेवढ्यात मी शेवट करणार नाही. यात शेवट होत नाही, तुम्हाला आणखीन काहीतरी बघावं लागल आहे ना. काय बघावं लागल? कारण राष्ट्रावर राष्ट्र आणि राज्यावरती राज्य आज देखील आम्हाला उठताना दिसून येत आहे. या गोष्टी घडायला सुरुवात झालेली आहे. पुढं आणि जागोजागी दुष्काळ व मर्या येतील आहे ना. तुम्ही बघा आमच्याकडे कधीच पाऊस, बऱ्याच ठिकाणी पाऊस नव्हता, भरपूर पाऊस, एवढा पाऊस पडायला लागला की तिथं जे होतं नव्हतं ते देखील घेऊन गेला आहे ना. अशा गोष्टी घडायला लागल्या. बऱ्याच ठिकाणी दुष्काळ. आमच्या भागामध्ये भरपूर पाऊस पडला यावेळी. भात तुम्ही इथं तांदूळ भात वगैरे खाता वगैरे, परंतु ज्या प्रकारे आमच्या इथं भात पिकत होता त्या प्रकारे ह्या वर्षी ते पिकला नाही. तुम्ही जर का ऑब्झर्वेशन केलं तर मला 1 वर्ष झालं पाऊस चालूच आहे. कधी पडेल याची गॅरंटी नाही, कधी काय होईल याची गॅरंटी सांगू शकताय का? या गोष्टी घडायला चालू झालेल्या आहेत. पुढं परमेश्वर म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहे ना. आणि वेदनांचा जर का प्रारंभ आहे, परमेश्वराचं वचन सांगतं पुढं, तेव्हा तुमचे हाल करण्याकरता आहे ना. या ठिकाणी ब्रदर पास्टर दास म्हटले नाही, ब्रदर राहुल म्हटले नाही आहे ना. इथं तुम्ही म्हणजे प्रत्येकाच्या वाटेला ते आहे. आमच्या बापाचं अनुकरण देखील करणं गरजेचं आहे. काय तुम्ही तयार आहात? बापाचं अनुकरण करायला तयार आहात? आम्हाला सर्व पाहिजे जीवनात आणि सुभक्तीत, सर्व गोष्टी आम्हाला पाहिजे आहे ना. आम्हाला जीवन आवश्यक सर्व गोष्टी पाहिजे, परंतु देवाची अशी काही गोष्ट आली पास्टरला परत मंडळीत बोलवायचं नाही. कारण हा काय सांगत आहे देवाच्या मर्यादा. प्रियानो, हे वचन, मी एक टाइम खोटं बोलू शकतो, वचन कधी खोटं बोलणार नाही. वचन आमचं जीवन आहे, वचन आमचं जीवन आहे, वचन आमचं जीवन बदलणार आहे, वचन आम्हाला चालवणार आहे, वचन आम्हाला पोचवणार आहे, वचन आम्हाला एक करणार आहे, वचन आमच्यामध्ये एक आग पेटवणार आहे, वचन आमचं ती आग सर्व राष्ट्रांमध्ये पेटवणार आहे. ते फक्त वचन करू शकतं. वचन तुमच्या जीवनामध्ये नाही. वचन आम्हाला सांगत आहे प्रियानो की तुमचे हाल करण्यासाठी ते तुम्हास काय करतील? धरून देतील. जीवे मारतील. बघता का व्हिडिओ क्लिप्स भरपूर. काल पास्टरांनी देखील प्रेयर केली. अनेक देवाचे दास आहेत जे सेवा कार्य करत आहेत. अनेक लोकांचा छळ चालू झालेला आहे. अनेक लोकांना जीवे मारलेले. या सर्वांना गोष्ट ठाऊक आहे. आम्ही ते लोक नसावे फक्त येशूच्या फक्त पाठीमागं चालणारे लोक. अरे चिन्ह झाला, चमत्कार झाला, चलो. मी बराच वेळा बघतो, पास्टरने काल एक सांगितली गोष्ट, LCD वरती लावतो ऑनलाईन मीटिंग लावतो, पास्टर कुठं आहे, आम्ही आणि गाडीमध्ये म्हणे आराधना करतो. असे भरपूर जण आम्हाला भेटतात है ना. जर परमेश्वर काय म्हणतो, कसा आहे, तूने मुझे आगे पीछे घेर रखा है ना. परमेश्वर गोव्यापर्यंत आमच्या बरोबर होता. गोव्यामध्ये हर एक गोष्ट करताना आमच्या बरोबर होता, आमच्या बरोबर चाललो होता. अरे तू बसतो उठतो तिथं परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणतो अरे कुठंच नाही, तू मी तुझ्यासाठी डुलकी देखील घेत नाही आहे ना. असा मी परमेश्वर आहे, तुझी मी काळजी करतो सर्व काय, पण तू माझी कुठं काळजी केली आहे. आम्हाला देवाशी नाते संबंध जपता येत नाही. हा मोठा सगळ्यात प्रॉब्लेम आहे. देवाशी नाते संबंध घट्ट करा, त्याच्या पवित्र नावाचा धावा करा. प्रत्येक गुडघा टेकला जाईल परमेश्वराचं वचन, ते वचन पूर्ण करा.
आणि परमेश्वर सांगत आहे या सर्व गोष्टी तुम्हाला धरून देतील, जीव मारतील. या सगळ्या गोष्टी घडायला जगामध्ये लागलेल्या आहेत. पण हे परमेश्वर पुढे आणखी काय सांगतो ब्रदर? तुमच्या नावामुळे काय होतील? माझ्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावामुळे सर्व राष्ट्र काय करतील? तुमचा काय करतील? तुम्ही जगाच्या नजरेत किती जरी पडलेला असतात, परंतु देवाच्या नजरेत तुम्ही एक हिरो आहे ना. तुम्ही देवाच्या नजरेमध्ये एक कित्ता आहे. तुम्ही देवाच्या नजरेमध्ये एक अभिषिक्त आहे. तुम्ही देवाच्या नजरेमध्ये परमेश्वराचा एक असणारा महान दास आहे ना, जो परमेश्वराने तुम्हाला पाचारण केलाय. परमेश्वर सांगत आहे या गोष्टी पुढे ब्रदर. यावेळी तुम्ही शेवटच्या काळामध्ये पुष्कळ जण काय करतील? आळखळतील. पुष्कळ जण ते चर्च करतात, रोज आराधना लावता, अरे वर्शिप होता, चांगला ड्रम वाजत होता, परमेश्वराची सेवा करत होता, आणि वेळ आल्यानंतर तो अडखळला गेलेला आहे. तुम्ही बघा चर्चेसमध्ये, आमच्या मंडळीमध्ये, बाहेर भरपूर लोक अशी भेटतील आम्हाला की ते अडखळलेले आहेत. शैतानाने त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधून ठेवलेली आहे. आम्हाला सर्व कळतं, वचन कळतं, देव कळतं, सर्व काही कळतं. आम्ही आमचा समय देवाबरोबर घालवला पाहिजे. आमची सुरुवात देवाला धरून पाहिजे. झोपताना देखील परमेश्वराला सांगून झोपलं पाहिजे. कबूतर किती नाव लोकांना माहित आहे? कबूतर कबूतर है ना. रात्री झोपताना काय गुट्टर गुट असा आवाज काढून झोपत असतो. काय करत असते होते? स्वतःचं आत्मपरीक्षण करत असते. स्वतःचा आत्मपरीक्षण करत असते. आम्ही आज दिवसभरामध्ये काही गोष्टी केलेल्या आहेत. अशा प्रकारचं जीवन आम्हाला पाहिजे. प्रियानो, ख्रिस्ती फक्त असा चालणारा माणूस नसावा, तर ख्रिस्तीला म्हणजे अभिषेक दिलो त्याला आहे ना, शोभला असा वागणारा व्यक्ती असावा. तुमचा अभिषेक त्यावेळीच वागू शकतो ज्यावेळी मोबाईल चार्जिंग सारखा आहे ना. चार्जिंगच्या जवळ जर का तुम्ही नेला तर तुमचा मोबाईल फुल चार्ज होणार आहे, नाही तर बॅटरी डाऊनच. तुम्ही किती पण त्याला फोन लावा, त्याचं इनकमिंग पण बंद आहे आणि आउट गोईंग पण बंद आहे. त्याचा कधीच कॉन्टॅक्ट होणार नाही. मोबाईल तर आहे, ख्रिस्ती तर आहे, काम करत नाही. काय कामाचं आहे ना ब्रदर? खूप मोठी साक्षी ते होते. खूप मोठी साक्ष आहे. परमेश्वराने निवडलेला आहे. परमेश्वर म्हणतोय निवडलेले लोक, निवडलेला वंश आहे ना. या गोष्टी परमेश्वर आम्हाला सांगत आहे, ब्रदर तुम्ही तयारी करा शेवटच्या काळाची. या सर्व गोष्टी, मोहिक गोष्टी, देही गोष्टी सर्व लयास जाणारी गोष्ट आहेत. काही राहणार नाही. तुमच्या इन्स्ट्रुमेंट वगैरे वाजवता, परमेश्वराने आशीर्वादित केलेला आहे. सर्व काय दिलं, तुम्ही वर्शिप वगैरे करता. हे आमचे कपडे सुद्धा स्वर्गामध्ये जाणार नाही दादा. तुम्ही किती पण ब्रँडेड घाला, पीटर इंग्लंड घाला, काय घाला, काय घाला, काय ब्रँडेड तुमचा काय कामात राहणार नाही. तुमचा कुठला ब्रँड वापरतो तो परमेश्वर. ब्रँड एकच आहे, ख्रिस्ती आहे का, अभिषिक्त आहे का, त्याला उचला. तुमचा ब्रँड काय कामात राहणार नाही. आणि परमेश्वर पुढे सांगतो ब्रदर, एकमेकांचा द्वेष देखील, मंडळीमध्ये एकमेकांना आम्ही द्वेष देखील करायला लागल. अरे तो काय करतो, तो XV700 घेऊन येतो, थांब उद्या फॉर्च्युनर्स काढतो आहे ना. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकांच्या मध्ये द्वेष निर्माण, हे शैतान काय करतो माहिती आहे का ब्रदर? परमेश्वराचं वचन सांगतं शेवटी परमेश्वरा प्रभूमध्ये, त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये काय बलवान हो जावा. का बलवान व्हायचं आहे? आम्हाला परमेश्वराची योजना जाणून घ्यायची. सगळ्यात महत्त्वाचं, पुढं जर का वचन वाचलं तर शैतानाच्या डावपेचा पुढे आमचा टिकाव लागावा म्हणून काय केला पाहिजे? आम्ही ती शस्त्र आम्ही धारण केली पाहिजे. ओके. किती लोकांना माहित आहे एदेनच्या वाटिकामध्ये जे फळ होतं है ना, ते फळ परमेश्वरानं कशासाठी बनवलं होतं? खायसाठी बनवलं होतं. ते बऱ्या वाईटाचं ज्ञान प्राप्त करून देणारं असं फळ होतं. आणि त्या फळाला सांगितलं परमेश्वरानं मनुष्याला आधी एक योजना सांगून दिली होती, एक त्याला बजावून सांगितलं होतं की त्या झाडाचं फळ तू खायचं नाहीस. परमेश्वर सांगत आहे है ना. या ठिकाणी
परमेश्वर सांगत आहे, मनुष्य ऐकत आहे. भरपूर काळ कितीतरी वेळा ती हवा त्या फळाच्या इथून पास्टरची गेली असेल की नाही, किती वेळा ते बघितलं असेल ते, अरे फळ एवढं खूप छान आहे काय रे, काय आहे, परंतु तिथून बऱ्याच वेळा शैतानाने तिच्यावरती हल्ला केला असेल आहे ना, परंतु देवाची इच्छा होती ती फळ खायचं नाही आहे ना. मी शास्त्र बघू उत्पत्ती पहिला अध्याय, तिसरा अध्याय आणि 6वं वचन. या ठिकाणी हव्वा त्या झाडाच्या जवळ गेलेली आहे. परत पुन्हा एक वार ते फळ तिला दिसत आहे आणि शैतान तिला मोही गोष्ट दाखवत आहे, आकर्षण करत आहे, त्याच्या डावपेचामध्ये अडकवत आहे. भरपूर सामर्थ्यवान आहेत, कारण त्यांच्यामध्ये परमेश्वराचं सानिध्य आहे. परमेश्वरानं त्याला काय केलं आहे, देवाचा आत्मा देऊन टाकलेला आहे. एवढी प्रभावी सामर्थ्यवान असणारी दोघं, हव्वा आणि आदाम, आणि या दोघं असताना त्या दोघातल्या एकीला बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. लेडीज लोकांना वाटतं की आम्ही सगळ्यात मोठी सुरुवात केलेली आहे, असं काय नाही. परंतु या गोष्टी आदामावरती चालले नाही, हवेला बरोबर साईडला काढला आहे ना पास्टर. हवेला साईडला बरोबर काढलं आणि तिला त्या गोष्टी तो सांगत आहे. ती गोष्ट काय आहे, त्या झाडाचं तो तिला सांगत आहे शैतान, त्या झाडाचं फळ खाण्यास चांगलं आहे, बेस्ट आहे. म्हणजे देवाची जी सांगितलेली गोष्ट आहे ती मोडण्याचं काम शैतान करत आहे. आणि शैतान त्या ठिकाणी तिला मोही गोष्ट सांगत आहे. तिला मोह व्हावा आहे ना. मोह होणे आणि मोहात पडणे या दोन क्रिया आहेत. तुम्हाला फक्त मोह झाला, अरे खूप, आता कॉलेज तुम्हाला जास्त उदाहरण देणार नाही, परंतु मला एक मुलगी आवडली, अरे खूप सुंदर मुलगी आहे ना, परंतु मी तिला क्रॉस करून परत आणि पाठीमागं बघतोय, म्हणजे मी त्यावरती जास्तच फोकस केलेला आहे ना, म्हणजे ते देखील मी पाप करत आहे असं वाटावं मला वाटतंय. खूप आहे, एखादी स्तुती करणं, अरे खूप ती मुलगी खूप छान आहे ना, खूप दिसाय सुंदर आहे, तिचे केस वगैरे खूप छान आहेत, परंतु तेवढ्या मर्यादित. मला मोह झाला, अरे खरंच ही माझी लाईफ पार्टनर झाली ती किती छान वाटेल रे, है ना. परंतु कोण अरे परमेश्वरान तुला कोणतरी मित्र येईल, तुझ्या खांद्यावरती हात टाकला, अरे भाई पवित्र आत्मा सांगेल तुम्हाला आतून, अरे परमेश्वराची योजना तुझ्यासाठी खूप मोठी आहे, ह्याच्यापेक्षा चांगली एक कोणतरी आहे ना, जी स्वर्गातली परी आपण म्हणतो आहे ना. त्याला आपण म्हणतो तिच्यासाठी आम्ही चांद तारा तोडून, अरे कोण चांद तारा वगैरे काय तोडत नसते, काय करत नसते. तुम्हाला एकच फक्त पोचवू शकते, ते म्हणजे देवाचं वचन पुढे चालू शकतं, बाकी तर काय करू शकत नाही. चांद तारे तुमच्यासाठी झुकू शकतात, ते फक्त परमेश्वराच्या फक्त नावामध्ये किंवा त्याच्या सामर्थ्यामध्ये. तुम्ही काही करा, परमेश्वर काही गोष्ट करणार नाही. तुम्ही चांद तोडा, एकटा जरी कटलं रॉकेट बनवा, नाही तर काय करायचं ती करा. तुमची बुद्धी, तुमचं बल, तुमचा असणारा पराक्रम काय कामाचं नाहीत. देवाचा जर का अभिषेक तुमच्याजवळ नसेल, सामर्थ्य नसेल, काय कामाचं नाही. हिला मोहिक गोष्ट करत आहे, ते फळ दाखवत आहे. पहिली गोष्ट सांगत आहे खाण्यावरती आहे ना, खाण्याच्या द्वारे सांगत आहे. दुसरी गोष्ट दिसण्यात मोरोवर. 3 गोष्टी आहेत, एक खाणं, दुसरी गोष्ट दिसणं, आणि तिसरी गोष्ट शहाणं, म्हणजे आम्ही शहाणपणा. 3 गोष्टी आहे. पहिला शैतान तुमच्यावरती, जर का तुम्ही बघितलं मत्ती याचा 4था अध्याय, ओके, मत्ती याचा 4था अध्याय, पहिल्या वचनापासून पुढं जरा फास्ट रीडिंग करा पास्टर. परमेश्वर या ठिकाणी तिच्या मिनिस्ट्रीची सुरुवात करत आहे. येशू ख्रिस्त 33.5 वर्ष जगला, आम्ही सर्वांना माहित आहे ना. 30 वर्ष तो मनुष्य म्हणून जगला, 3.5 वर्षाला त्याने काय केलं, सेवा कार्य चालू करण्यापूर्वी तो काय करत आहे, आत्मा त्याला अरण्यामध्ये घेऊन जात आहे ना, वेगळं करत आहे ना. आम्हाला देखील वेगळं करण्याची गरज आहे, संदेश खूप मोठा आहे, परंतु आम्हाला वेगळं होणं गरजेचं आहे. आणि वेगळंपणामध्ये काय होतं, तो काय करत आहे, आत्म्याने त्याला अरण्यामध्ये नेलं.
त्या ठिकाणी तो 40 दिवस 40 रात्र काय करत आहे, उपवास करत आहे ना. पहिली गोष्ट आम्हाला लागणार आहे, शरीराला गोष्ट लागणारे आहे त्याचा त्याग करत आहे, कारण त्याला प्रभावी सामर्थ्यानं त्याला काय व्हायचं आहे, बलवान व्हायचं आहे ना. आमचं खाणं पिणं, आम्ही आवडणारी गोष्ट परमेश्वरासाठी त्याग करणं गरजेचं आहे. ज्यावेळी आम्ही ही गोष्ट करतो, परमेश्वराचं प्रभावी सामर्थ्य आमच्यामध्ये उतरलं जातं. परमेश्वराला आम्ही टाइम देतो, तो आर्यानं जात आहे, जगापासून वेगळा होत आहे. काल आम्ही ऐकलं की अंधाऱ्या खोलीमध्ये आम्हाला जाण्याची गरज आहे, आम्हाला अरण्यामध्ये जाण्याची गरज आहे, आम्हाला जगापासून वेगळं होण्याची गरज आहे. एकनिष्ठ परमेश्वरासोबत राहायचं, परमेश्वराचं सामर्थ्य आमच्यामध्ये ते रिवायवल संजीवन जगा घेऊन यायचं आहे. जगा सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त करायच्या, तर आम्हाला एकच गोष्ट करावी लागेल, वेगळं व्हावं लागेल. आणि या वेगळेपणामध्ये तुम्ही जेव्हा वेगळं होता, त्या ठिकाणी ती आदामापासून वेगळी झालेली आहे. आणि वेगळी असता शैतानानं तिच्यावरती हल्ला केलेला आहे. त्याच प्रकारे येशूवरती त्याच प्रकारे शैतान देखील हल्ला करत आहे. तो अशा प्रकारे हल्ला करत आहे. पुढं हा तो देवाचा पुत्र आहेस. हा हा या ठिकाणी परमेश्वराने विषय आमचा क्लिअर केलेला आहे ना. पहिली गोष्ट खाणं. भाई प्रार्थनेला बोलवत आहे, चिकन मटन वगैरे काय बनवलं का नाही, खूप छान. मी बऱ्याच गोष्टी काल शिकलेलो आहे त्या सेमिनारमध्ये. चिकन मटन बऱ्याच काही गोष्टी बनवल्या का नाही. मी संध्याकाळी येणार आहे, फास्टच येणार आहे, खूप चांगली बिर्याणी झाली पाहिजे. नाही तांदूळ 80 वाला नको आहे, मला 200-250 रुपयाला किलो पाहिजे भाई, कारण की माझ्या घरी प्रार्थनेला कोण आहे, माझे फास्टर येणार आहे ना. पास्टरना येणं जर खर्च देखील लागतो बरं का. पास्टर कधी एकटा येत नाही बरं का. परमेश्वर सांगितले दोघं जावा, माझे 2 त्याचे 2 त्याचे 2 त्याचे 2 असं कर आहे ना. आणि या गोष्टी आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील. आम्हाला सर्वात पहिली गोष्ट आमच्या खाण्यावरती काय करत आहे, शैतान हल्ला करत आहे. आम्हाला जीवनावश्यक लागणाऱ्या गोष्टीवरती शैतान हल्ला करत आहे. तुम्हाला त्या गोष्टी मोही करत आहेत की या गोष्टी खाण्यास चांगल्या आहेत. येशूला भूक लागली, तू भाकर का, म्हणजे तुला देही गोष्ट देतो मी, असा तो सांगत आहे. तुझ्याकडे अधिकार आहे, देही गोष्टी माग. परंतु येशू म्हणत आहे, तू मला या गोष्टी सांगू नको. मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातून निघणार प्रत्येक वचनाने जगेल. परमेश्वराचं वचन तुम्हाला जगू शकतं आहे ना. आणि पुढे जर का बघितलं, दुसरी गोष्ट ब्रदर, वचन 8 पासून 8, 9, 10 पुढे सैतान त्याला उंच एका ठिकाणी नेलं. त्याला जगातली सर्व राज्य, त्याचे वैभव दाखवले. म्हणजे काय, कुठं दिसलं काय, दाखवण्याची क्रिया केली. शैतान एदेनच्या वाटिकातला फॉर्म्युला इथं देखील आम्हाला यूज करताना आज पण जगामध्ये हाच फॉर्म्युला वापरतोय. शैतान हाच फॉर्म्युला आज जगामध्ये हाच वापरतोय. काय वापरतोय, खाणं आता दिसण्यावरती आलेलं आहे. XV 700 आहे, कोल्हापूरला उद्या येताना फॉर्च्युनच घेऊन येतो बाई, आहे ना. आणि या सगळ्या गोष्टी शैतान आम्हाला दाखवत आहे. ईर्ष्या दाखवत आहे, मत्सर दाखवत आहे, एकमेकांचा राग दाखवत आहे, द्वेष दाखवत आहे, जलशी निर्माण होत आहे. या सर्व ज्या गोष्टी शैतान आम्हाला या जगामध्ये हर एक गोष्ट चांगली दाखवत आहे, पण चांगल्यामध्ये एक वाईट. अरे आमच्या ब्रदरनी काय केलं, खूप XV 700 घेतली, देवानं आशीर्वादित केलं, चला सर्वजण प्रार्थना करूया. काही लोक अशी म्हणतील, पण काही लोक काय म्हणतील, फॉर्च्युनरची तयारी करतात है ना. आणि या गोष्टी आमच्यामध्ये व्हायला नाही पाहिजे, कारण आम्ही एक शरीर एक आत्मा परमेश्वरामध्ये बांधलेले लोक आहेत. रक्त हाडा मासाचे लोक आहेत. मला माझ्या मंडळीची कमी तिथं जाणून आलेली नाही. आत्मा तोच आहे, देवाचे लोक तेच आहेत, आराधना तीच आहे, वचन तेच आहे. आणि या सर्व गोष्टी आम्हाला दिसण्याद्वारे परमेश्वर सैतान आम्हाला करत आहे. तिसरी गोष्ट जी आहे ब्रदर, आपण 5, 6, 7 वचन वाचूया. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीमध्ये नेऊन, नाही ब्रदर 5, 6 आणि 7 वचन.
हां ओके हां हां या ठिकाणी हा शैतान एवढा एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे की देवाचं वचन आता सांगितलं की वचनानं मनुष्य जगणार आहे ना. वचन शैतान तुमच्या जवळ घेऊन येईल. देवाचं वचन सांगतं शैतान ही दिव्य दूताचं आहे ना सोंग घेऊन तुमच्या जवळ येतो. कसं ओळखणार, कसं ओळखणार? तो या ठिकाणी शहाणपण करतो ना आम्हाला आडवतो. या 3 गोष्टी क्लिअर आहेत. खाणं, दिसणं, आम्ही खाण्याचा त्याग करा आणि दिसणं. आम्हाला 4 डोळे आहेत आहे ना, एक अंतचक्षु आणि एक चर्मचक्षु आहे ना. चर्मचक्षु म्हणजे आत्मिक डोळं उघडणं गरजेचं आहे. जगाच्या दृष्टिकोनातून काही शैतान दाखवते, तुमच्या आतमध्ये जर का ते डोळे असतील ना तर शैतान तुमच्यावरती वार करू शकत. आणि तिसरी गोष्ट या अशा प्रकारचं शहाणपण शैतान तुमच्या पुढे करतो. त्यामुळं आमची मंडळी या शेवटच्या काळामध्ये जर का बघितली तर मंडळी ती आहे जी फळ देत आहे. मंडळी ती आहे जी फळ देत आहे, जी फलद्रूप आहे. तुम्ही प्रत्येक पास्टराची मिनिस्ट्री विचारा, सुरुवात सायकलीवरून केली होती. तुम्ही त्याचा आढावा घ्या. तुम्ही ख्रिस्ती जीवनापुढे आम्ही पाठीमाग आता बघायचं नाही, पाठीमाग बघा, परंतु पहिला दिवस बघा, त्याच्या पाठीमाग बघा. तुमच्या जीवनामध्ये काय अद्भुत कार्य परमेश्वराने केलेलं आहे. आत्ताच मी इथं आलो आहे, ह्याच्या पाठीमाग काय अद्भुत केलं. अरे परवा मी ऍक्सिडेंट मध्ये मरता मरता वाचलो. परमेश्वराची कृपा, ते आठवा आणि पुढे चाला. पुढे प्रत्येक येणारे संकट, दुःख, वेदना. आपण शेवटचा फक्त वचन वाचू. ब्रदर तिमोथेला पत्र याचा 2रा अध्याय, दुसरे पत्र तिमोथेला 2रे पत्र याचा 4था अध्याय 5वा वचन. तू तर सर्व गोष्टीविषयी सावध आहेस, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. एकच जाता सांगतो, तुमची मंडळी शेवटच्या काळामध्ये फळ देणारी मंडळी असावी. परमेश्वराच्या ज्यावेळी तुम्ही राजसिंहासनासमोर पुढे उभा राहाल त्यावेळी एकच प्रश्न असेल, किती आत्म तू परमेश्वरामध्ये आणलंच आहे ना. पास्टर लोकांना एकत्र घेऊन सांगणार नाही की किती लोकांना तुम्ही, त्यांना तर वेगळा त्यांचा न्याय आहे, तो लय डेंजर आहे ना. परंतु त्याच्या मी प्रत्येकाला विचारल, तू किती आत्मे परमेश्वरामध्ये घेऊन आला. परमेश्वराने तुला सांगितलं होतं की तुला देखील पाचार तेव्हा तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये काय करा, सुवार्ता सांगा, त्याला पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या, त्यांना शिष्य करा आहे ना. या सर्व गोष्टी परमेश्वराने सांगितल्या. शेवटच्या काळामध्ये या गोष्टी करताना परमेश्वर म्हणतोय शेवटी काय सांगत आहे, तू तर सर्व गोष्टीविषयी सावध आहेस. तुम्हाला सावध करत आहे परमेश्वर. तू तर सर्व गोष्टी सावध आहेस, दुःखे सोस. या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला दुःख देखील सोसण्यासाठी काय करत आहे, सांगत आहे. तर तू सर्व गोष्टी सावध आहेस, दुःखे सोस आणि काय कर, सुवार्तिकाचे काम कर. सुवार्ता तीच आहे जो 2025 वर्षापूर्वी माझ्या पापासाठी या जगामध्ये आला. त्या वधस्तंभावरती खिळला गेला माझ्या पापासाठी. तो आमच्यावरती एवढं प्रेम केलं की त्यांना स्वतःचा प्राण देखील दिला. एकच योजना, मी बनवलेला मनुष्य, माझा मनुष्य, ज्याला मला त्याच्या सोबत नेहमी राहायचं आहे, तो मनुष्य माझ्या जवळ असावा. आणि तो त्या ठिकाणी स्वर्गाचा काय म्हणत आहे, जागा देखील तयार केलेली आहे. त्या ठिकाणी तो म्हणतोय की लेकरं माझ्या बरोबर असावी. जागा चेंज केली, पृथ्वीवरती राहायचं होतं, जागा चेंज केल्या, स्वर्गामध्ये परमेश्वराच्या जवळ जागा करून ठेवली आहे. फक्त एकच आहे, सर्व गोष्टी सुवार्तिकाचे काम केलं पाहिजे, पापापासून लांब राहिलं पाहिजे, सुवार्तेचं काम केलं पाहिजे, दुःख येशू सोबत आम्ही उचललं पाहिजे. आम्ही वधस्तंभावरती ख्रिस्त वधस्तंभावरती खिळलेला गाजवावा. येशू ख्रिस्तानं चिन्ह चमत्कार केलं, ह्या गोष्टी गाजवू नये. बायबलमध्ये पास्टर सांगतील तुम्हाला, बरेच देवासेवक सांगतील, बायबलचं वचन देखील सांगतं, हे चिन्ह चमत्कार बायबलमध्ये जाता जाता झालेली गोष्ट आहे. परमेश्वर म्हणतो, येशू म्हणतो, मी जात्यापूर्वी काय म्हणतो, माझ्यापेक्षाही
मोठे चिन्ह चमत्कार तुम्ही कराल, माझ्याहूनही मोठे चिन्ह चमत्कार तुम्ही कराल. तुमच्यामध्ये तो अधिकार आहे. तुम्हाला परमेश्वराने अधिकार दिलेला आहे, तुम्हाला अथॉरिटी दिलेली आहे, तुम्हाला सत्ता चालवण्याकरता परमेश्वराने निवडलेला पाचारण केलेला आहे. त्या पाचारणाचा उपयोग आम्ही करूया. शेवटच्या काळामध्ये मी किती फळ आणले मंडळी करता. माझी मंडळी फलद्रूप मंडळी आहे. आणि जर का मला वाटतंय की मी त्या गोष्टीसाठी तयार नाही, स्वतःला तयार करूया. पण आपले डोळे बंद करूया. या समयी आम्ही स्वतःला तयार करूया. जो परमेश्वर सांगत आहे, परमेश्वराला सांगो, ओ परमेश्वरा, तुझ्यासाठी मी दुःख उचलायला तयार आहे प्रभू. या समय प्रभू मी माझा गुडघा देखील तुझ्यासाठी टेकत आहे प्रभू. तुझ्या समोर नम्र होत आहे प्रभू. माझा पूर्णपणे मी रास करत आहे प्रभू. माझ्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त तुझी वृद्धी व्हावी प्रभू. राजा प्रभू तू चालव. तू महान देव आहेस प्रभू. तुझ्यासारखं महान प्रेम पवित्र परमेश्वर या जगात कोणी करणार नाही प्रभू. या समय पवित्र परमेश्वर इथं प्रत्येक जण बसलेला आहे प्रभू. या प्रत्येकाला पवित्र परमेश्वरा तुझ्या प्रभावी सामर्थ्याने भर प्रभू. राजा तुझ्या प्रभावी सामर्थ्याने भर प्रभू. तुझ्या अभिषेकाने भर प्रभू. राजा ते रिवायवल, ते संजीवन या मंडळीमध्ये येऊ दे प्रभू. राजा प्रभू तुझा दास सांगत आहे प्रभू, तू बदल करणारा देव आहेस. तू बदल केलेला आहेस. तू बदल इथून पुढे देखील करणार आहेस. माझा विश्वास आहे प्रभू. ते काम करण्यासाठी आम्हाला तयार कर. पवित्र परमेश्वराचं वचन सांगत आहे, पीक पार आहे परंतु काम करी थोडके आहेत. या समय प्रभू तू सहाय्य कर. तू ते काम करण्यासाठी पवित्र म्हणत आहेस, पिकाच्या धनाकडे आम्ही प्रार्थना करावी, ते काम करी तू पाठव प्रभू. राजा आम्हाला तो स्वर्गाच्या राज्यासाठी तो काम करी असा बनव प्रभू. राजा तू पवित्र परमेश्वर आम्हाला बलवान बनव प्रभू. राजा आम्हाला हर एक वाईट गोष्ट, वाईट विचार, जी शैतानाचा हर एक डाव पेचापासून परमेश्वर वाचव प्रभू. राजा त्यासाठी तुम्हाला ढाल म्हणून, एक कित्ता म्हणून पवित्र परमेश्वरा बनव प्रभू. तू प्रत्येकाला ब्लेस कर प्रभू. प्रत्येकाला आशीर्वादानं भर प्रभू. राजा या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. शेवटी प्रार्थना करताय प्रभू. राजा येशूच्या नावामध्ये की या प्रियजनांचं पवित्र परमेश्वर पित्या लागणार प्रत्येक गरज तू पुरव प्रभू. जीवनात आणि सुभक्तीतला नाही कोणत्याही गोष्टीची वाहन पडू देऊ नको प्रभू. राजा यांचं जाणं येणं सुरक्षितरित्या ठेव प्रभू. राजा प्रभू प्रार्थना करताय पवित्र परमेश्वर पित्या तुझ्या राज्याच्या वाढीसाठी मोठ्या सामर्थ्याने आणि अद्भुतरित्या या मंडळीचा उपयोग करून घे प्रभू. राजा तुझ्या देवाचे याजक पवित्र सर्व लीडर मंडळीतला हर एक व्यक्ती याचा पवित्र मोठ्या सामर्थ्याने आणि अद्भुतरित्या पवित्र परमेश्वरा तू कार्य पवित्र परमेश्वरा सिद्धीच ने प्रभू. तू प्रत्येकाला दे, तू आरोग्य दे. या प्रत्येकाला निरोगी शरीर दे प्रभू. सतत त्यांच्या सोबत राहा प्रभू. अनुवाद 28 मधले सर्व आशीर्वाद या मंडळीसाठी येशूच्या नावामध्ये मी घोषित करताय प्रभू. स्तोत्र संहिता 91 मधले सर्व वचन प्रोटेक्शन म्हणून येशूच्या नावामध्ये प्रत्येक या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये, त्या प्रिय कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये घोषित करताय प्रभू. राजा प्रभू चालव मार्ग. तुझी शांती, प्रेम, समाधान येशूच्या नावामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये येशूच्या नावामध्ये घोषित करताय प्रभू. येशूच्या नावामध्ये प्रार्थना विनंती घोषित केली म्हणून एक विद्या. Amen, amen. Praise the Lord. धन्यवाद पाळक साहेब. एक जोरदार सेवक टाळी वाजवून धन्यवाद देऊया. आता दानमाराची वेळ आहे. परमेश